डोंबिवलीची फेमस मुलगी एकता सावंत शोरमा गर्ल, आपण हिला ओळखताच. हिला पुन्हा एकदा वादाचा सामना आता करावा लागला. एकता ताई दादाला मी त्या दिवशी फोन करून बोललो, म्हटलं दादा 15-10 फूट जागा सोडले, अजून कशाला सोडायची मी त्याच्या व्यतिरिक्त जागाच लागत नाहीये. ती जागा खरेदी केली का? नाही, तुम्ही खरेदी केली. मी नाही खरेदी केली. मग त्याच्या धंद्यासाठी तुम्ही काय केलं? त्याच्या धंद्यासाठी माझा धंदा आहे. त्या पैसे घेतात का? काही करू मी आणि बघून टाकला. कोणासोबत वादाचा सामना करावा लागला तर बाबा रे, समोर काकी ज्या आहेत त्या मराठी आहे स्वतः. तिच्या बाजूला एक फ्रँकीचं दुकान आहे, म्हणजे त्या शोरमा गर्लच्या बाजूला. आता त्या काकी ज्या आहेत ना, त्यांनी एका भैयाला ते फ्रँकीचं दुकान चालवायला दिले. मग काय ती वादावाद त्यांच्यामध्ये झाली आणि त्या व्हिडिओमध्ये ती एकता ताई त्या काकींशी भांडते. आणि मग त्या काकी बोलतात, हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? हा, मग ती बोलते, हा माझा पण बापाचा नाही. हे म्हणतात, म्हणजे भांडणं चालू आपापसात मराठी माणसामध्येच. उद्देश मला तुम्हाला सांगायचा हाच आहे की बघा, बरेच मराठी लोक आहेत ना, जे स्वतःचा धंदा असतात पण उभा राहत नाहीत, भैया लोकांना उभा करतात तिकडे. मग तिकडे हप्ते घेणार, मग दिवसाला जे काय गल्ला असेल त्यांच्या पर्सेंटेजमध्ये तरी पैसे घेणार, किंवा मग एकदा तो भाड्याने तरी देणार. म्हणजे असतात मराठी लोकांचे धंदे, पण तिकडे परप्रांतीयांना उभा करणार. असाच तो फ्रँकीचा मला वाटतंय तो त्यांचा व्यवसाय आहे त्या काकींचा. पण त्या काकी स्वतः तिकडे उभं राहत नाहीत. त्या काकी एका परप्रांतीय भैयाच्या हातात ती गाडी ती फ्रँकीची दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मग काय त्यांच्या आता त्या शोरमा गर्ल जी आहे आपली एकता सावंताई, तिचा धंदा आता जोरात चालू आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मनसेच्या आशीर्वादाने, राजसाहेबांच्या आशीर्वादाने आणि अविनाश दादा यांच्या सहकार्याने तो आपल्या ताईचा स्टॉल पुन्हा एकदा सुरू झाला खरं. पण मात्र आता अडचण पुन्हाही येते, असं तिच्या सकाळच्या त्या व्हिडिओमध्ये तिने पोस्ट केली होती. मला दुःख ह्या गोष्टीचं वाटतंय की मराठी माणूस स्वतः त्याचा व्यवसाय तो उभा करतो. मी स्वतः मराठी आणि महाराष्ट्रात मराठी लोकांनी धंदा लावला पाहिजे, तर सगळ्या गोष्टींमधून तो स्वतः व्यवसाय सुरू करतो. काही दिवस तो स्वतः तिथे व्यवसायावर राहतो, पण धंदा तिकडे करतो. आणि नंतर मग तो काय करतो, तो एका परप्रांतीयाला ते भाड्याने देतो किंवा मग कमिशनवर देतो. अशा बऱ्याच जागा आहेत ना आमच्या इथे पण, गोरेगावमध्ये पण. सगळे धंदे मराठी लोकांचे आहेत, पण तिकडे परप्रांतीयांना बसवलंय. हे मला कळत नाही आपण का करतोय. दिसणाऱ्याला समोरच्याला असं दिसतंय ना की हा परप्रांतीयाचे व्यवसाय, पण त्याचा मालक असतो तो कुठला तरी मराठी असतो. मला असं वाटतं आपल्या इथे बरेच अशी उदाहरणं असतील. आता ह्या काकींकडून मला वाटतं त्रास दिला जात असेल, पण त्या शोरमाला त्याची कदाचित गर्दी वगैरे असेल, तर काय गोष्ट घडली असेल तिकडे आणि त्याचा त्रास किंवा मग जळणही असू शकते. ती जळण मला असं वाटतं त्या भैयाला झाली असेल. मग त्या मालकीनीला आपल्या म्हणजेच त्या काकींना फोन करून यांनी सांगितलं असेल. म्हणजे आधीपासून ते एकता ताई त्या व्हिडिओमध्ये सांगते, आधीपासून मला त्रास होतोय, मराठीच लोकांकडून तिला त्रास होतोय, असं तिचं वक्तव्य होतं. हे सगळं काय चाललंय माहिती काय आहे, आपल्या मालकीचं आपण एकतर ते सोडून देतोय किंवा आपण ते भाड्याने देतोय. आणि मग नंतर काय होतं माहिती, तेच आपल्या उलटे चढतात. जे भाड्याने आपण जरी भाड्याने देत असलो तरी पण तिकडे त्यांची युनिटी बनवतात आणि मग नंतर उलटे ह्यांच्यावरच पडतात. हे कोण तुला व्यवसाय, आम्ही इथे बसतोय, भाडं दिलं मग काय झालं, हा काय तुझ्या पण बापाचा रस्ता नाही. हा उलटा जेव्हा त्या काकींना बोलेल ना तो भैया, तेव्हा ह्या काकींना कळेल की बाबा रे मी काय केलं. मला असं वाटतं या काकींना माझी विनंती आहे, तुमच्यासारखा तो व्यवसाय असेल तर तुम्ही स्वतः त्या व्यवसायावर बसलं पाहिजे, किंवा तुमच्या मुलाला बसवा, त्याच्या हातात तो व्यवसाय द्या. तुम्ही परप्रांतीयाच्या हातात व्यवसाय दिला, उद्या तो परप्रांतीय उलटणार काय, तो तुमचा पण रस्ता नाहीये. तो उठूनही बोलू शकतो, इथे मी काम करवतो आणि कोणालाही इथं आजूबाजूला विचारा, हा धंदा माझा आहे, तुम्ही भाड्याने दिलाय का तुम्ही पैसे घेता, हा तुमच्या दोघांचा अंतर्गत विषय असेल. पण उद्या जेव्हा तुमच्यावर तो पलटेल ना, उद्या जेव्हा तुमच्या उंबरट्यावर येईल ना तो भैया, तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा रे काय मी केलं होतं. माझ्या त्या काकींना तीच विनंती आहे, जर का त्या स्वतः काकी असत्या ना तिकडे व्यवसाय करत असत्या आणि मग जर का काय प्रॉब्लेम झाला असता, काही इतर गोष्टी झाल्या असत्या, तर मी स्वतः या व्हिडिओत बोललो असतो आता, या बाबा रे त्या एकता ताईने पण समजून घ्यायला पाहिजे होतं म्हणून. पण तिकडे जर का कोणातरी भैयाला बसून या काकी व्यवसाय करणार असतील तर माझा त्याला विरोधच आहे. एक मराठी मुलगी जी अशा अपेक्षा घेऊन उभी राहते, जिला व्यवसाय करायचा, बँकेतून नोकरी सोडून व्यवसाय करण्यात उभी राहते आणि मग तिच्या आयुष्यात काय असा प्रसंग घडतो. आज बरेच लोक आहेत जे स्वतः बिझनेस असं त्या ताईसारखं करतायत, पण ते व्हायरल होत नाही. ती ताई व्हायरल झाली, मग मनसे तिच्याकडे आली, तर सगळ्या गोष्टी झाल्या. पण माझं मनसेला पण विनंती आहे, तुमच्या कानावर बरेच जण मला मेसेज करत असतात, काही बरेच मनसेचे काही मोठे मोठे पदाधिकारी त्यांच्यापर्यंत विषय गेलेले आहेत काही मराठी लोकांचे,
पण काय आहे, तो विषय गरम नाही झाला ना म्हणून तो मनसेने विषय हातात घेतला नाही. अशा पण कंप्लेंटी माझ्याकडे आहेत. मला मनसेला तीच विनंती करायची, तुमच्या कानावर जर का अशा काही गोष्टी येत असेल तर मला असं वाटतं त्या तिकडे जाऊन मदत करावी. आपले मनसेचे दहिसरचे किरण नकाशे दादा यांच्या हिमतीला खरं दाद दिली पाहिजे. ते स्वतः याच्यामध्ये पडतात, आपण त्यांचे व्हिडिओज पाहतो, मी स्वतः टाकत असतो त्यांचे व्हिडिओ. असं कार्य मनसेच्या पदाधिकाऱ्याचं असलं पाहिजे. नाही तर तुमच्याकडे येत आहेत काहीतरी, हा आम्ही करू, आम्ही काहीतरी बघू, आम्ही बोलतो, हे असे विषय करून टाळाटाळ केली जाते. मला मेसेज त्या काही आहेत लोक मला मेसेज करत असतात, मी याच्याकडे गेलो, मी त्याच्याकडे, मी त्यांचं नाव मला सोशल मीडियावर खरं तर सांगायचं नाहीये. चांगला मोठा प्रसिद्ध पदाधिकारी येतो, मला त्यांचं नाव फोडायचं नाहीये, पण असे काही मनसेचे पदाधिकारी पण आहेत. कधी कधी असं वाटतं पण यांनी मदत नाही करावी, कारण हे जे लोक आहेत ना, काही लोक ते स्वतः मनसेला मदत मागायला येतात, मनसेला जेव्हा गरज असते तेव्हा मदत करत नाही. म्हणून मी शांत बसलो, म्हणून मी हा विषय काय पुढे आणला नाही. पण माझं हेच तुम्हाला सांगणं आहे, एखादा विषय जेव्हा तापतो तेव्हाच त्या विषयामध्ये आपण कोणीही असेल, मग तो मनसे नाही तर इतर सगळ्या गोष्टी, इतर सगळे पक्ष हे पडतात. हे मला असं वाटतं, मला वेगळं सांगायची गरज नाही. आज बरेच लोक जे आहेत मराठी लोक, त्यांचा व्यवसाय हे बंद केलेला आहे, ते घरात बसलेले आहेत. आज नवी मुंबईवरून मला एक मेसेज आला, मी त्याशी टाकला स्क्रीनशॉट. एका ताईने, मोमोजवाली ती ताई, चांगला व्यवसाय तिचा, स्वतःची फ्रँचायझी ती देते, पण तिचा पण आज नवी मुंबईमध्ये व्यवसाय बंद आहे. त्याविषयी मी त्या पोस्टमध्ये टाकलं. पण एक भैया जो आहे त्याला अगोदरच फोन येतो की आता BMCची गाडी येणार आहे, तो उचलून घेऊन जातो, ही उचलेपर्यंत हिचा व्यवसाय उचलून घेऊन जातात. म्हणजे काय ना, पोलिसांच्या संपर्कामध्ये, हे पोलीस आपलेच मराठी, यांच्या संपर्कामध्ये भैये लोक आहेत, पण आपले मराठी लोक नाहीत. हे पोलीस आपले मराठी लोकांना जेवढं सहकार्य केलं पाहिजे तेवढं करत नाहीत. हे खरं तर मला असं वाटतं ही कुठेतरी लाजदास्पद गोष्ट आहे. माझी एकच विनंती आहे, आपण जेवढं होईल, जितकं होईल तितकं मराठी लोकांसाठी तत्परतेने उभं राहावं. हेच मला मनसेच्या खास करून पदाधिकाऱ्यांना सांगायचं, कारण लोक आपल्याकडून अपेक्षा करतात आणि आपण त्यांना निराश न करता कामा नये. कारण राजसाहेबांचा आदेश आहे, हरलो तरी मराठी माणसाच्या सोबत राहणार. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून आपण मराठी माणसाच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. आज नाही तर उद्या हा मराठी माणूस जागा होईल, त्याला जाग गेला आणि तो शेवटी आपल्याचकडे येईल. म्हणून मला असं वाटतं होईल तितकं या मराठी लोकांची कामं करा, हीच विनंती आहे. बाकी या एकताताईचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मराठी लोक जे आपले आहेत, जे स्वतःचे धंदे या भैयांच्या घशात घालतायत, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.